ESICच्या माध्यमातून कामगारांना आरोग्य सुविधा देण्याचा उपक्रम महाराष्ट्र सरकारने देशात अनेक ठिकाणी अनेक वर्षांपासून चालू आहे। आज मात्र सरकारच्या लक्षात आलं की ॲक्सिडेंटल डिटेक्शनमुळे अनेक आजार माहीत पडतात, नाही तर माहिती पडत नाहीत, शेवटच्या स्टेजलाच माहीत पडतात, जीवही गमावते माणूस आणि पैसाही खूप खर्च होतो। आणि म्हणून हे जे हेल्थ ATM आहे या माध्यमातून तुमचं शुगर, SpO2 ऑक्सिजनची तुमच्या शरीरातली लेवल, तुमचे ब्लडचे अनेक टेस्ट आणि ॲव्हरेज तुमचं ब्लड शुगर अशा अनेक टेस्ट त्या एका मशीनमधून होणार आहेत BP सहित। याच्यातून जर काही त्रुट्या लक्षात आल्या शरीरातल्या या टेस्टमधून तर आपण हायर सेंटरला किंवा इथंच चांगल्या डॉक्टरकडे रेफर करणार आहे, अशी ही योजना आहे। भारत देशामध्ये याची खूप आवश्यकता होती आणि विशेषतः कामगार क्षेत्रामध्ये याचं आता पदार्पण झाल्यामुळे मला असं वाटतं आमच्या कामगारांना आणि अनेक संस्थांच्या ऑफिस स्टाफला याचा भरपूर प्रमाणात फायदा होईल। आकाशभाऊ पुणकर यांच्या नेतृत्वात कामगार मंत्रालय आणि प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वातलं आरोग्य खातं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांची मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या उपक्रमाला चालना दिली। याला पैसे मोजावे लागणार आहे का कामगारांना? नाही, आणि याचं कसं असते, यांच्याकडे IP रजिस्टर्स असतात, म्हणजे कामगारांचं रजिस्ट्रेशन यांच्याकडे झालेलं असते। फक्त अलग ठिकाणी जाऊन 10 टेस्ट केल्यापेक्षा त्या मशीनमध्ये सगळ्या टेस्ट होऊन जातील, पैसे वगैरे नाही लागणार याला, कारण की हे काही जनरल पब्लिकसाठी नाही आहे। यांच्याकडे रजिस्टर असणारे जे कामगार आहेत ESCच्या माध्यमातून त्यांचं हे होईल। अकोला जिल्ह्यात जवळपास 20,000 यांचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि अनेक मला यासाठी 1000-2000 उद्योग समूह आणि ह्या आमच्या पतसंस्था, बँका या पण रजिस्टर असतील। आज राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना अकोला क्रमांक येथे हेल्थ ATM असल्यासारखे, जसं आपण पैसे काढायची जी ATM मशीन असते तशी ही हेल्थ प्रोफाईल चेक करण्याची एक मशीन आहे। त्याचा तमाम अकोला विभागातील कामगार बंधू भगिनी जे आहे रजिस्टर्ड IP त्यांना याचा फायदा होणार आहे आणि ही एक कॅशलेस सुविधा आहे, म्हणजे त्याचे कुठलेही पैसे किंवा दर आकारला जाणार नाही। तर सर्वांनी मॅडमने सांगितलं होतं त्याप्रमाणे आपले जे बेसिक आहे इन्व्हेस्टिगेशन, जसं आपलं एज किती आहे, आपलं वेट किती आहे, आपलं हाईट किती आहे, बॉडी मास इंडेक्स किती आहे, त्याच्यानंतर BMR किती आहे आपला, त्याच्यानंतर ECG निघू शकते त्याच्यामधून, लघवीच्या तपासण्या, रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्या, कार्डियाकमध्ये ECG आहे, लिपिड प्रोफाईल आहे, डोळ्यांची पण तपासणी या मशीनद्वारे केली जाऊ शकते। त्या ठिकाणी फक्त तुम्हाला त्या व्यक्तीचं मोबाईल नंबर आणि नाव टाकल्यानंतर, त्याचं जेंडर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर त्याच्या WhatsAppवर ही सगळी माहिती एका मध्ये ही संकलित माहिती निघून जाते। त्यानंतर भरपूर अशा डायग्नोस्टिक टेस्ट आहे ज्या आजारासाठी जसं चिकनगुनिया आहे, HIV आहे, त्याच्यानंतर कोविडची पण तपासणी याच्यातून होऊ शकते। इवन काय तुम्हाला डाएट चार्ट पण मिळू शकतो की तुमचा बॉडी मास हा आहे, तुमची लाईफस्टाईल आहे, तर तुम्ही डाएट कसं मेंटेन करायला पाहिजे। तर आपण बघतो की एखाद्याला अचानक अटॅक आलेला आहे, कोणाला अचानक पॅरालिसिसचा अटॅक आला, कोणी झोपेतच हार्ट अटॅकनं गेलं, तर हे असं अचानक काहीच होत नसतं, त्याची सुरुवात कैक वर्षापासून झालेली असते। तर मॅडमनी सांगितलं ॲक्सिडेंटल डिटेक्शन हा जो महत्त्वाचा, आता आपल्याला तपासण्या करतानाच आढळतं की आपल्याला काहीतरी झालेलं आहे आणि जोपर्यंत आपल्याला काही होत नाही तोपर्यंत आपण दवाखान्यात किंवा तपासणी करण्यासाठी जात नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे। तर माझं या प्रसंगी मी सर्वांना आवाहन करते की अकोला जिल्ह्यातले, अकोला शहरातले तमाम जे आमचे कामगार बंधू भगिनी आहे त्यांनी या कॅशलेस सुविधेचा लाभ घ्यावा। या मशीनचा आज लोकार्पण सोहळा माननीय आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या हस्ते झालेला आहे आणि त्या सोहळ्याला मी उपस्थित राहिलेली माझं भाग्य समजते। सर्व आयोजकांचे पण मी आभार मानते आणि या डायसवर उभे राहून मी सर्व एम्प्लॉयर जे आहे अकोला जिल्ह्यातले त्यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांच्या प्रत्येक IPला रजिस्टर करणं गरजेचं आहे। त्याला जर रजिस्टर केलं नाही तर त्याला त्याचे कुठलेही बेनिफिट्स मिळणार नाही। आणि प्रत्येक विमाधारकाला पण मी करते की तुम्ही तुमच्या आरोग्याप्रती, तुमच्या अधिकारांप्रती सजग असणं आवश्यक आहे। तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन ESICचं लोकल ऑफिस आहे किंवा एम्प्लॉयरलासुद्धा ॲक्सेस असतो, एम्प्लॉयर करू शकते किंवा ESIC रजिस्ट्रेशन करू शकते, तर याचा तुम्ही रजिस्ट्रेशन करावे आणि इथे मिळत असलेल्या सर्व आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा ही विनंती। थँक्यू। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।